नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत. स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. यया अर्जुनाची या बोला देव नाचे सुखे भुलला. मने विश्व फळा झाला फळ हा मज. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. आचार्यांचं साधकाच्या संबंधाने काय कर्तव्य आहे याचा वस्तुपरिपाठ संपूर्ण जगतातील आचार्य क्षेत्राला कळावा याकरता भगवान परमात्मा हे संपूर्ण ज्ञानाचा उपदेश केल्यानंतर पुन्हा अर्जुनाला एक प्रश्न विचारतात की हे पार्था, एकाग्र चित्ताने मी सांगितलेलं ज्ञान तू श्रवण केलंस ना? आणि जर श्रवण केलं असेल तर अज्ञानजनित असणारा जो मोह तुझा प्रकर्ष करून नष्ट झाला आहे का याचं मला उत्तर दे. वास्तविक आपलं केलेलं कार्य परमात्म्याला सहज कळणं शक्य आहे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. विश्वे विश्वंभर परी हरची न लगे. परमात्म्याची उपाधी माया असल्यामुळे परमात्म्याला एकाच काळामध्ये सर्व ज्ञान होऊन जातं. मग ज्याला न सांगता कळतं त्याला सांगण्याची आवश्यकता नाही. पण तरीसुद्धा भगवंतांनी प्रश्न केला. या प्रश्नाचं तात्पर्य ज्ञानोबाराय सांगतात. एवं करून या प्रश्न नसतेचे अर्जुनपण आणून या झाले पूर्णपण ते बोलवी स्वये. किंवा पूर्ण ब्रह्म झाला पार्थ परी पुढील साधावया कार्यार्थ. मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघवनेदी. हा भक्तराज अर्जुन पूर्ण परब्रह्म झालेलाच आहे. पण लोकमर्यादा, शास्त्रमर्यादा आणि देहमर्यादा पाळावी याकरता भगवान परमात्मा पुन्हा जो बाधित झालेला अर्जुनपणा आहे म्हणजे ब्रह्मज्ञानाने अहंकार नष्ट होतो. अहंकार नष्ट झाला तरी पण शरीर मात्र काही कालापर्यंत अवशिष्ट राहतं. पण जरी शरीर राहिलं तर त्याला बाधितानुवृत्ती असं म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा दोर असावा आणि दोर जर आपण अग्नीने जाळला तर दोर जळतो. पण त्याचा जो काही वळीव भाग आहे की नाही, राख जरी झाली तर त्याचा पीळ मात्र तसाच राहतो. किंवा आपण धनुष्यातून बाण मारला आणि फळ झाडावरचं खाली पडलं तरी पण जोपर्यंत बाणामध्ये गती असेल तोपर्यंत बाण धावतच राहतो. तसं ब्रह्मज्ञान जरी प्राप्त झालं तरी पण काही कालापर्यंत जोपर्यंत प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत देहाचं आयुष्य जिवंत राहतं. पण जरी त्या देहाच्या ठिकाणी अहंकार असला तरी तो जळालेला असतो. ज्याप्रमाणे सुंब जळावा आणि पीळ तसाच राहावा. जर आपण आता त्या पिळाच्या आकाराला उचलण्याचा प्रयत्न केला तर राख हातामध्ये येते, दोर मात्र काही हातामध्ये येत नाही. तसं ब्रह्मज्ञानाने अहंकार बाधित होऊन जातो की नाही. मी ब्रह्म असं ज्ञान झालं तर मी देह आहे या ज्ञानाचा बाध होतो. पण प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीर राहतं. जसं मुळापासून एखादं झाड उच्चाटन केलं तर झाडाचं उच्चाटन झालेलंच आहे पण तरीसुद्धा ओलावा काही काळापर्यंत राहतो. तसं अर्जुनाचा असणारा अर्जुनपणा नष्ट झालेलाच आहे. पण भगवान ज्ञानोबाराय म्हणतात नसतेचे अर्जुनपणा आणून या. नसलेलाच अर्जुनपणा देवाने पुन्हा अर्जुनाच्या ठिकाणी आणला आणि आपली असणारी पूर्ण अवस्था अर्जुनानेच बोलावी याकरता परमात्मा प्रवृत्त करता. देवाला उत्तर द्यायचे म्हणून तो दुःखे देहाची सीमे मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. तो अर्जुन या नावाने उभा राहिला. अष्टसात्विक भाव जे होते ते सगळे आवरले आणि मग देवाला उत्तर दिलं. ब्रह्मज्ञानाचं उत्तर 2 प्रकारचं असतं. एक, नष्ट मोह. हा माझा मोह नष्ट झाला हे ब्रह्मज्ञानाचं पहिलं लक्षण. आणि स्मृती ही लब्धा. मला आत्मस्वरूपाचा विसर पडलेला होता ते आत्मस्वरूपच मला प्राप्त झालं. ज्ञान वेगळं होत नसतं. आपण काल परवा विचार केला होता
वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा सांगायचे की आत्मस्वरूपाचा विसर पडत नसतो, आत्मबोधाचा विसर पडतो. जे प्राणिया कामी भर देहाची वरी आदर, मनोनी पडेला विसर आत्मबोधाचा. आणि तोच आत्मबोध स्वरूप बोध. बोध हे वृत्ती ज्ञान आहे आणि स्वरूप हे स्वरूपभूत ज्ञान आहे. म्हणून जेव्हा श्री गुरु उपदेश करतात तत्वमसी महावाक्याच्या द्वारे, उत्तम अधिकारी जर असेल तर त्याची वृत्ती अहम ब्रह्मास्मी त्या आकाराची होते. यालाच आपण साधुबोध असं म्हणतात. वास्तविक स्वरूपभूत ज्ञानाला कोणी विषय करत नाही. वृत्ती ज्ञानसुद्धा स्वरूपाला विषय करत नाही, फक्त ते अज्ञानाचा आवरणभंग करण्याकरता समर्थ आहे. म्हणून उपचार केला जातो की ब्रह्मज्ञान झालं. वास्तविक ब्रह्माचं ज्ञान होत नाही. ब्रह्म काही ज्ञानाचा विषय नाही, ते ज्ञान स्वरूपच आहे, फक्त उपचार केला जातो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हे विशेष ज्ञान आहे आणि विशेष ज्ञान अज्ञानाचं निवर्तक आहे. मोह नष्ट झाला, अर्थात मोहाचं कारणही नष्ट झालं. मी स्वतःला देह समजत होतो, तो माझा देहभाव निघून गेला आणि मला आत्मस्वरूपाची प्राप्ताचीच प्राप्ती घडते आहे. शेवाळ दूर केलं की पाण्याची प्राप्तीच आहे की नाही, तसं अज्ञान निवृत्त झालं की माझं स्वरूप वेगळं आणायची गरज नाही. पै आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे, हे जाणोनी गताचे न शोची जो. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, जे आपलं आत्मस्वरूप आहे याकरिता 6व्या अध्यायामध्ये उदाहरण दिलं आहे की नाही. ज्याप्रमाणे हिनकस भाग सोन्यातला गेला तर सोन्याला पुन्हा सोनं करण्याची गरज नाही आहे. ते सोनं शुद्ध रूपाने सोनंच आहे. पण हिनकस भाग जोपर्यंत असेल तोपर्यंत त्याला भाव मिळत नाही. हिनकस भाव निघून गेला की ते मात्र सोनं रूपाने होतं. तैसा दे अहंकार नाथीला, हा समूळ जयाचा नाशिला, तोच परमात्मा संचला आधीची आहे. पण हे कशामुळे झालं? त्वत्प्रसादात. म्हणून मनुष्याला कधीच अहंकार येऊ नये, बरं, कधीच येऊ नये. म्हणून तर सेवा करताना सुद्धा असं म्हटलं आहे, तनु मनो जीवे चरणांशी लागावे आणि पुढे आणि अगर्वता करावे दाश सकळ. कारण ज्याचा गर्व आपण धारण करायचा त्या ज्ञानाला तिथं किंमत नाही आहे. वृत्ती ज्ञानाचा अभिमान धारण करावा तर ते काजव्याप्रमाणे आहे आणि स्वरूप सूर्याप्रमाणे आहे. सूर्याच्या समोर चंद्राला किंमत नाही तर काजव्याला काय किंमत आहे. म्हणून कोणताच अहंकार चांगला नाही. तत्प्रसादात, तुमच्या गुरुकृपेच्या प्रसादाने मला हे प्राप्त झालं. आता कोणत्याही प्रकारचा मला संशय नाही. मी देह आहे का ब्रह्म आहे, मी अर्जुन आहे का आणखीन कोणी वेगळा आहे, मी कर्म करावं का कर्म सोडून द्यावं, युद्ध करावं का युद्धातून पळून जावं, मला पुण्य होईल का पाप होईल, कोणत्याही प्रकारचा संशय नाही. आता मी स्थिर झालो आहे. अशा पुरुषाला शास्त्रही कोणतं कर्तव्य नाही सांगत. पण तरीसुद्धा भक्तराज अर्जुनाची भावना किती गोड आहे, याला कृतज्ञ असं म्हणतात. बरं, देवाने आपल्याला उपकार केलेला आहे आणि म्हणून करिष्ये वचनम तव, तुमचं वचनाचं पालन मी करणार आहे. गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता विचारायचंही काम नाही आणि सांगण्याचंही काम नाही. प्रश्न निर्माण होतो ना तो अपूर्णतेमधून आणि उत्तर मिळतं ते पूर्ण करण्याकरता. हो, देहाचा विसर पडला की ब्रह्मस्वरूपाची प्राप्तीच आहे. म्हणजे ज्यांनी आपल्यावर उपकार केला आहे त्यांच्या उपकाराचं स्मरण ठेवावं लागतं. मुक्त झालो तुझेपणे, पुसणं आणि सांगणं हे अपूर्णतेमध्ये आहे. म्हणून तर दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये ते एक आश्चर्य सांगितलं की आम्हाला एका वृक्षाखाली एक आश्चर्य बघायला भेटलं म्हणे. काय आहे? गुरु आहे युवा आणि शिष्य आहे वृद्ध. गुरु काहीच बोलत नाही आणि शिष्यास्तु छिन्न संशयाः, गुरोस्त मौनम व्याख्यानम, शिष्यास्तु छिन्न संशयाः. एका वटवृक्षाखाली आम्हाला आश्चर्य दिसलं. गुरु युवा आहे, व्यवहारात असं नाही होत. बरं, व्यवहारामध्ये गुरु वृद्ध असतात आणि शिष्य नवीन आल्यामुळे तरुण असतात. पण इथं मात्र असं आहे की गुरु तरुण आहे आणि ऐकणारे श्रुती वृद्ध आहे. मी इथलं नाही सांगत, श्लोकातलं सांगतो आहे. गुरोस्त मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयाः. गुरूंनी व्याख्यान काहीच केलं नाही. मौनम सर्वार्थ साधनम, पण त्यांचं मौन साधकांच्या शिष्याला छिन्न विच्छिन्न करण्याकरता कारण झालं. याचा अर्थ असा आहे, मौनगा तुझे राशी नाव. एका अवस्थेपर्यंत बोलावं लागतं,
पण एक भूमिका प्राप्त झाली की तिथं बोलण्याचं काही कारण राहत नाही. म्हणून पुसणे सांगणे दोन्ही नाही. गुरूंनी मौन धारण केलं आणि शिष्यांना कळालं की आता आपल्याला काही विचारण्याचं कामच नाही. मौनातून सुद्धा संशय जाऊ शकतो बरं, कधी कधी बोलण्यातूनही जात नाही. पण गुरोस्त मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयाः. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. पण तरीसुद्धा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालं तर गुरूंची सेवा करावीच बरं. यावत जीवो त्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वराः. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत वेदांत शास्त्र आपल्याला कायम चिंतनीय आहे. गुरूंची सेवा कायम करणीय आहे आणि ईश्वराचं पूजन कायम आपल्याला करणीयच आहे. अगोदर ब्रह्मज्ञानाकरता हे आवश्यक आहे आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर कृतज्ञत्वाचा आपल्यावर आळ येऊ नये म्हणून ही सेवा किंवा जीवनमुक्तीच्या सुखाकरता आवश्यक आहे. म्हणून कायम मरेपर्यंत स्वाध्याय केला पाहिजे. वेदाची आज्ञा आहे स्वाध्यायान मा प्रमदितव्यम. स्वाध्याय करण्यामध्ये कधी प्रमाद करू नये. गुरुवारे बाबा सांगत असतात, एका व्यक्तीला विचारलं का हो तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का? तो हो खूप वर्षापूर्वी एकदा वाचली होती. आता इथं दररोज वाचूनही आपल्याला काही मेळ लागत नाही. सखोल चिंतन आहे आणि त्याने कधीतरी 15-20 वर्षापूर्वी एकदा वाचली, आता परत परत काय वाचायची असं नाही. स्वाध्याय हा दररोज केला पाहिजे बघा. दररोज व्यायाम, दररोज स्नान, दररोज आपण स्नान करतो, दररोज व्यायाम नसेल करीत, जेवण दररोज करतोय न चुकता. पण जेवण शरीराकरता आवश्यक आहे आणि स्वाध्याय बुद्धीकरता आवश्यक आहे. म्हणून बुद्धीचं आणि मनाचं खाद्य काय आहे? स्वाध्याय चिंतन. स्वाध्यायामध्ये कधीच चूक करू नये. ज्ञानोबाने स्वाध्याय करणाऱ्याकरता स्वतंत्र मागणी मागितली बघा. अगोदर सगळ्या जगाच्या मागण्या मागितल्या, पण पसायदानामध्ये जो ग्रंथ चिंतन करतो त्याच्याकरता स्वतंत्र मागणी. आणि ग्रंथोपजीवीये, जे ग्रंथावर जगतात म्हणजे ग्रंथ विकून जगतात असा नाही अर्थ. ग्रंथ विकून जगतात असं नाही. ग्रंथाचं चिंतन करून जीवन जगतात. ज्या दिवशी आपल्याला ज्ञानेश्वरी वाचण्याकरता वेळ मिळाला नाही तो दिवस आपला व्यर्थ गेला किंवा त्या दिवशी आपण जिवंतच नाही असं ज्याला वाटतं त्याला म्हणतात ग्रंथोपजीवी. आणि त्याच्याकरता मागणी काय आहे? विशेष लोकी ये. जे या लोकामध्ये विशेष लोक आहे आणि त्यांना दृष्ट अदृष्ट विजयी संपादन व्हावा इतकं महत्त्वाचं चिंतन आहे. मरेपर्यंत स्वाध्याय करावा, मरेपर्यंत भक्ती करावी. कारण का थोडा अवसर मिळाला तर विकार येतात. दद्यांना अवसरम किंचित कामादीना मना गपी. म्हणून आसुप्ते रामृते कालम नयेद वेदांत चिंतया. म्हणून तुमची आज्ञा मी पालन करणार आहे. देवाने उपकार काय केला बरं? जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड ते फेडून केले गोड सेवा सुख. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे भेदाचा पडदा होता ना तो दूर केला. वास्तविक हा जो पडदा आहे ना कोणता माहिती आहे का? अविद्येचा पडदा आहे. 8व्या अध्यायामध्ये ओवी ना, त्याची अविद्येची जवनी का फिटे आणि भेदभावाचे अवधी तुटे. मग मनो जरी एक होणी व आटे तरी दोन्ही काय होती? अविद्येचा फक्त पडदा आहे आणि तो आपण दूर केला. भक्ती प्रेम सुख माझ्याकरता गोड केलं तरी आता तुझी आज्ञा सकळ देवादिदेवर आज्ञा करीन देई अनुज्ञा भलती विषयी. आता तुझी आज्ञा कोणाचे पालन करायचे आहे? सकळ देवादिदेवर आज्ञा. सगळ्या देवांचा देव आहे तो, हा देवांचाही देव असे तुम्ही परमात्मा. श्रीगुरूंचं वचन माहिती आहे बरं. पण आता भलतीये विषयी अनुज्ञा देई. कोणत्याही गोष्टीविषयी मला अनुज्ञा द्या, मी ते आज्ञा परिपालन करेल. आता हे देवाचं वचन ऐकलं आणि आपलं भक्तराज अर्जुनाचं वचन ऐकलं आणि देवाला किती आनंद झाला याकरिता आता ज्ञानोबा पुढे सांगतात 76 क्रमांकाची ओवी. यया अर्जुनाच्या बोला देव नाचे सुखे भुलला म्हणे विश्व फळा झाला फळ हा मज. यया अर्जुनाच्या बोला. यया म्हणजे या. अर्जुनाचं हे बोलणं देवाने ऐकलं. कोणतं बोलणं? माझा मोह कारणासहित नष्ट झाला, आत्मस्वरूपाची मला स्मृती प्राप्त झाली, माझ्या जीवनामध्ये संदेह राहिला नाही, मी मुक्त झालो तुझेपणे. पुसणे सांगणे दोन्ही नाही, पण करिष्ये वचनम तव. तुमच्या आज्ञेचं मी पालन करेल. हे सगळे वाक्य देवाने ऐकली.
आणि ऐकल्याबरोबर मनुष्याने असं बोलावं की समोरच्या व्यक्तीला आनंद व्हावा. इतका आनंद झाला देवाला. आनंद जास्त झाला तर माणसं नाचत असतात बघा. हे पाठामध्ये एखादी प्रक्रिया कळाली तर माणसं डोलतात बघा, आणि जर जास्तच कळाली तर झोपतात. देव नाचे सुखे बोलाला, अर्जुनाची या बोला. अर्जुनाचा शब्द ऐकला बघा. अर्जुनाच्या शब्दातलं सामर्थ्य काय आहे. देव नाचे, देवाने नाचावं आनंदाने. सुखे भुलला, परमात्म्याला आनंदाने विसर पडला. कोणता विसर पडला असेल बरं देवाला. ओवीतच आहे. देव भुलला म्हणजे देवाचा विसर पडला. जसं की नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देवाला विसर पडला ना. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. साधू या संताने देवाला धरिले मनगटी. आणि देवाच्या लक्षात आलं इतकं आपण नाचतोय, नेमकं काय झालं लक्षात आलं, आपल्याला देहभाव राहिलाच नाही. तसं इथं रणांगणावर आहे बरं, रथावर आहे, एका हातामध्ये लगाम आहे. आणि अर्जुनाचं वचन ऐकलं की आता मला कोणत्याही प्रकारचा मोह नाही, मी आता आत्मस्वरूपाला प्राप्त झालो. इतका आनंद झाला देवाला. खरा आनंद कोणाला व्हायला पाहिजे होता. अर्जुनाला. आणि झाला कोणाला, देवाला. आणि आनंदाच्या भरामध्ये देव नाचे. आता मी याचा गुरु आहे, मी सगळ्या ब्रह्मांडाचा मालक आहे. देव विसरले ना. आणि जेव्हा मनुष्याला विसर पडतो ना तेव्हा तो आनंदाच्या वेगामध्ये नाचत असतो बघा. नाचणं हे आनंदाशिवाय होतच नाही. व्यवहारामध्ये माणसं बळच नाचतात बघा. आता तर असं झालं आहे, फोटोग्राफर आपल्याला म्हणतात स्माईल प्लीज. म्हणजे इतका आपला आनंद आता परावलंबी झालेला आहे. निसर्गतः हा मनुष्य प्रसन्न राहत नाही बघा. निसर्ग प्रसन्न आहे किंवा निसर्गातले पशुपक्षी प्राणी प्रसन्न आहे, पण मनुष्याचं आतलं मन अप्रसन्न असल्यामुळे चेहरा त्याचा अप्रसन्न राहतो. म्हणून आनंदाचा अतिरेक झाला तर मनुष्य नाचत असतो. भागवतामध्ये ना भक्तीचा अतिरेक झाला तर 5 प्रकारचे भाव प्रगट सांगितले बघा. एवं व्रतस्व प्रिय नाम कीर्त्या जातानुरागो धृतचित्त उच्चैहि हसत्यथोरोदिती रौते गायन्त्युन्मादवन नृत्यती लोकबाह्याः. हे श्लोकातलं गोड चिंतन आलं आहे. जर परमात्म स्वरूपाचं प्रेम उच्च रूपात जर प्रगट झालं तर तो काय करतो, पहिल्यांदा मोठ्याने हसतो, कधीकधी आरडतो, रडतो, कधीकधी नंतर नृत्यते गायती गायन करतो आणि लोकांना कळणार नाही अशा प्रकारे नाचतो. नृत्यती लोकबाह्याः. देवाला आनंद झाल्यामुळे परमात्मा नाचू लागले. देव नाचे सुखे भुलला. आणि मनात म्हणू लागले वाह काय अर्जुना तू बोलला म्हणे, सगळ्या जगाने मला प्रसन्न करावं, प्राप्त करावं, पण सगळ्या जगाचं फळ मी असताना फलरूपाने तू मला मिळाला. म्हणे विश्वफळा झाला फळ हा मज. सगळ्या विश्वाचं फळ कोण आहे, मी. आणि त्या मला हा फळ झाला, मला फलरूपाने तू प्राप्त झाला. झाडाचं संगोपन कुठपर्यंत, फळ येईपर्यंत. स्वयंपाक कुठपर्यंत, तृप्ती येईपर्यंत. तसा उपदेश कुठपर्यंत, जोपर्यंत तृप्ती येत नाही तोपर्यंत. सगळ्या जगाने मला प्राप्त करावं म्हणजे सगळी त्यांची धाव संपते. मला प्राप्त करण्यासारखं काही नाही, पण अर्जुना तो मात्र आज मला आनंद देणारा झाला. म्हणून माझ्या साधनेचं फळ काय असेल तर अर्जुन आहे. एक भाव सांगू का, सगळ्या जगाचं फळ आहे देव आणि देवाचं फळ आहे भक्त. विश्वफळा झाला फळ हा मज. नाचला परमात्मा विसरला. असं कधी घडतं का हो. नाचण्याचं कारण दुसरं असू शकतो का, असू शकतो. उदाहरण देतात, ओणेने उमचला सुधाकर देखोन आपुला कुमर मर्यादा क्षीरसागर विसरे चिना. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे बरं. पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे सुधाकर आणि क्षीरसागर. क्षीरसागर म्हणजे दुधाचा समुद्र. क्षीरसागराचं मंथन केलं आणि त्यातून 14 रत्न बाहेर पडले. 14 रत्नामध्ये समुद्राची कन्या ही लक्ष्मी माता आणि समुद्राचा मुलगा आहे चंद्र. चंद्राकडून अपराध घडला आणि चंद्राला मिळाला शाप, त्याला झाला क्षयरोग. पण त्यात असं आहे 15 दिवस चंद्र क्षयरोगी असतो आणि 15 दिवसानं त्याचा रोग बरा होतो. म्हणजे महिन्यातून फक्त पूर्ण तो एकदाच होतो, पौर्णिमेला. मग ज्या दिवशी ओनेनी उमचला सुधाकर, सुधा म्हणजे अमृत,
ज्याच्या करामध्ये म्हणजे किरणामध्ये अमृताचे कण असतात त्याला म्हणतात सुधाकर. चंद्राला आपलं आणि समुद्राला काय म्हणतात रत्नाकर. ज्याच्या पोटात रत्न सापडतात तोही रत्नाकर. आणि चंद्र कसा आहे सुधाकर. ज्ञानोबा आहे कसे बरं. न पाहे अति कुळाचा विचार भक्त करुणाकर. ज्ञानोबा आहे करुणाकर आहेत, चंद्र सुधाकर आणि समुद्र रत्नाकर. असे सगळे काही नाव नाही सांगत मी तुम्हाला, ओघात आले म्हणून सांगतो आहे. ऊनेने उमचला. उमचला म्हणजे सुटला आणि उणीव म्हणजे चंद्राचा क्षयरोग. त्याच्या ठिकाणचा कमीपणा गेला नाहीसा झाला. आणि ते पाहिलं कोणी देखोनी आपुला कुमर. आपला असणारा मुलगा त्या समुद्राने पाहिला. अरे वा माझा मुलगा आज पास झाला असं त्याला वाटलं ना. आतापर्यंत नापासच होता म्हणजे क्षयरोग होता. पण ऊनेने उमचला सुधाकर देखोनी आपुला कुमर. आणि मग काय करतो मर्यादा क्षीरसागर विसरीची ना. आपली असणारी मर्यादा हद्द क्षीरसागर विसरत नाही का. विसरतो बघा. म्हणून तर प्रत्येक पौर्णिमेला जी भरती येते ना त्याचं कारणच हे आहे. आपण भूगोलामध्ये काय म्हणतो पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो आणि म्हणून त्याला काय समुद्राला भरती येते. तसं नाही घडत. इथं कारण आहे. त्या समुद्राला असं वाटतं महिनाभरापर्यंत आपला मुलगा रोगी होता, आज आपल्या मुलाचं आरोग्य चांगलं झालं आणि त्याच्यात मग बापाला आनंद होतो. इतका आनंद असतो बरं का. म्हणून मुलाने असं काम करावं की वडिलांना आनंद व्हावा. नाहीतर मग वडिलांना असं वाटतं की आपण गल्लीतच जाऊ नये. असे मुलाचे कारनामे असतात. पण इथे मात्र तसं नाही. मर्यादा क्षीरसागर विसरीची ना. तसं झालं बघा. देवाला तसंच झालं. आपण आता श्री गुरु आहोत. आपण अर्जुनाला उपदेश करतो. परमात्मा ही मर्यादा विसरले. नियमच असा आहे जर वासरू तृप्त झालं तर आनंद गाईला आहे बघा. मुलगा तृप्त झाला तर आनंद आईला आहे. शिष्य जर पूर्ण झाला तर आनंद गुरुला आहे. आणि भक्त पूर्ण झाला की आनंद देवाला आहे बघा. देखा बाळकाचे धनी धाईजे का शिष्याचे नि जाहले पणे होईजे. हे सद्गुरूची कलेने जाणेजे का प्रसवती या. हे फक्त सद्गुरूलाच कळतं किंवा जिने जन्म अपत्याला दिला आहे त्या आईला कळतं. बाकी हे कोणाला कळू शकत नाही. म्हणून भक्ताच्या आनंदामध्ये देवाचा आनंद आहे. शिष्याच्या पूर्ण बोधामध्ये गुरूंचा आनंद आहे. आणि या आनंदाकरता गुरुजी कायम प्रयत्न करत असतात. म्हणून ज्ञानोबाराय आपलं भगवान ज्ञानोबाराय म्हणतात मर्यादा क्षीरसागर विसरीची ना. आता इथपर्यंत श्लोकाचा पूर्ण भाव झालेला आहे. वास्तविक श्लोकामध्ये परमात्मा नाचले हे बाकी कोणी सांगत नाही. हे ज्ञानोबाराय सांगतात. का बरं. जे नाचले तेच ज्ञानोबाराय आहेत ना. कारण तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. जे परमात्मा नृत्य करत होते तोच परमात्मा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात असा प्रकार झाला. 77 होईपर्यंत श्लोकाचं चिंतन झालेलं आहे. आता ज्ञानोबाराय कुरुक्षेत्रातून हस्तिनापुरामध्ये येतात. आता बघा ना प्रसंग कुठं सुरू आहे नेवाशाला. प्रसंग तिथला आहे. आता हस्तिनापुरात यायचं आहे. आतापर्यंत रणांगणावर आहे. ऐसे संवादाचा बहुला लग्न दोघाची आतुला लागले देखोनी झाला निर्भर संजय. संजयाचा आणि धृतराष्ट्राचा संवाद ज्ञानोबाराय आता सांगतात. या ज्ञानोबारायांचं प्रेम आहे. गुरुवारी गुलेबाबा म्हणायचे बुवा ज्ञानोबारायांचा संजय आवडत आहे. का बरं. सज्जनाला सज्जन आवडत असतात. आवडावे. सज्जनाने सज्जनाची स्पर्धा करू नये. नाही तर त्याला काय कळतं असं म्हणून लोक काय करतात चेष्टा करतात. ज्या दिवशी व्यक्तीला वाटतं ना की दुसऱ्यामुळे आपलं महत्त्व कमी होत आहे त्याच दिवशी त्याच्या अधपतनाला सुरुवात होत असते. ते आपण उदाहरण सांगतो ना. असं म्हणतात की 2 विद्वान एका घरी गेले जेवायला. गेल्यानंतर पहिला विद्वान म्हणला मी स्नान करून येतो. मग त्याच्या चपला पाहिल्या. जो दुसरा आला होता तो मला कोण आले अगोदर. मग त्या घरातल्या व्यक्तीने सांगितलं अमुक अमुक व्यक्ती आला. तो असं तो बैल आहे. मग त्या घरातल्या व्यक्तीला वाटलं वा हा बैल आहे. मग तो येईपर्यंत हा बाहेर गेला. स्नान करून आला आणि त्याने विचारलं दुसरं कोण आले माझ्यानंतर. म्हणजे असा व्यक्ती आला. असं का तो गाढव आहे. मग त्या घरातल्या व्यक्तीने विचार केला यांना जेवण वाढावं का दुसरं काही वाढावं. कारण एक म्हणतो हा बैल आहे एक म्हणतो गाढव आहे.
त्याने चारा आणून ठेवला आणि दुसरे शिळे पदार्थ आणले. दोघं विद्वान बसले जेवायला. म्हणले का बरं? त्याने मला तुमचा परिचय नव्हता, पण तुम्ही एकमेकांनी परिचय करून दिला की हा बैल आहे ना हा गाढव आहे, म्हणून तसा प्रसाद आणला आहे. विद्वान लोक किंवा सज्जन माणसं एकमेकाच्या आनंदात आनंदी झाले पाहिजे. ज्ञानोबा संजयाला आणतात. संजय हा ज्ञानोबा यांचा आवडता आहे बघा, असं गुरुवरे घुले बाबा पाठा सांगायचे. ऐसे अशा प्रकारे आता इथे आहे भगवान परमात्मा, भक्तराज अर्जुन किंवा गुरु आणि शिष्य हे दोघं आहे. आणि या दोघांचं लग्न लागलं बरं. लग्नामध्ये ऐक्य असतं, एकरूपता असते. तसं जीव शिव दोन्ही एकरूप झाले हे परमार्थातलं लग्न आहे बघा. तो का म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी, हे लग्न आहे. लग्नात ऐक्य बघा. म्हणून जीव ब्रह्मैक्य म्हणतो की नाही आपण, त्या ऐक्यामध्ये काय लग्नच आहे. लग्नामध्ये जिचं लग्न होतं ते आपल्या दोन कुळाचा परित्याग करते. सांडोनी कुळे दोन्ही असं होतं की नाही, दोन्ही कुळाचा ती परित्याग करते. आणि मग प्रियासी अनुसरे कामिनी, ते आपल्या प्रिय पतीचं अनुसरण करते. तसं इथं भक्ताचं लग्न देवाबरोबर होतं. पण मग आता लग्न व्हायचं असेल तर मग त्याला मंडप लागेल, विशिष्ट प्रकारची जागा लागेल की नाही. आता हल्लीच्या काळात लग्न खूप वेगात होतात बरं. आता ज्यांचे जुन्या काळात लग्न झाले ते आता लग्न शब्द ऐकला ते गेले भूतकाळामध्ये. 6.5 महिने लग्न चालायचे असं म्हणतात बरं. मी ऐकलेलं आहे, मी काही पाहिलेलं नाही ते लग्न. पण 6.5 महिने मग ते गाडी बैलाने वराड जायचं. मग त्या बैलांकरता चारा तो वेगळा असायचा. ते वराडी लोकांचा थाटमाट सगळं. आणि थोडासा मानपान दुखवला ना बापरे, रोसवे फुगवे तर असे असायचे. आता एखादी बाई जेवत नाही, तिला म्हणलं का नाही जेवत? मला कुंकू लावलं नाही म्हणे. सगळे पदार्थ वाढलेले पण कुंकूच नाही लावलं म्हणे कोणी. इतके मान अपमान असतात. त्या लग्नामध्ये एक बहुला असतं बघा, तुम्ही पाहिलं असेल, विटांचा थर असतो बघा, दोन्ही बाजूला ती उतरण असते गाडग्यांची, आणि त्याच्यावर एक मनुष्याचा आकार दिलेला असतो बघा. त्याच्यात पुन्हा ते मिशा वगैरे काढलेले असतात, त्याला ज्वारीचे दाणे चिटकवलेले असतात. त्याला म्हणतात बहुला, बहुलं म्हणतात त्याला. बहुल्यावरी सावचित्त येतं ना त्या अष्टकामध्ये, तसं त्या बहुल्यावर लग्न लागत असतं. मग इथं बहुला कोणता आहे? ज्ञानोबा म्हणतात ऐसे संवादाचा बहुला. बहुला म्हणजे बोहला. संवादाच्या बहुल्यावर लग्न दोघाची आतुला लागले. दोघांचं लग्न लागलं म्हणजे काय? श्रीकृष्णार्जुन संवाद. या संवादामध्ये देवाचं आणि भक्ताचं लग्न लागलं म्हणजे यांचं ऐक्य झालं. संवादामुळे ऐक्य झालं. तो जीव हे भाष सरे, आब्रह्म परमात्मा बोधे भरे, यालाच लग्न म्हणतात. जीवाचा जीवपणा जावा आणि त्याला त्याचं स्वरूप प्राप्त व्हावं, याला म्हणतात लग्न लागलं. आणि ते पाहिलं की निर्भर संजय झाला. संजय आनंदाने निर्भर झाले, तल्लीन होऊन गेले. वा, देव आणि भक्ताचं लग्न त्यांना पाहायला भेटलं. आनंद झाला. आणि मग त्या आनंदामध्ये संजय आता धृतराष्ट्राला सांगतात बघा, तेने म्हणत असे संजयो, बाप कृपानिधी रावो, तो आपुला मनोभाव अर्जुनीशी केला. काही ज्ञानेश्वरीमध्ये ही ओवी नाही बरं, हां काहीमध्ये नाही आहे. मी काल परवा वाचली, मी म्हणलं ही तर आपल्या वाचण्यात आहे, दुसऱ्या ज्ञानेश्वरीमध्ये नाही आहे. म्हणून तुमच्यामध्ये श्लोक संपला की 86 ओव्या आहे, आणि इथे मात्र आता 87 ओव्या येणार आहे. ते पाठात जेव्हा आपण टाकेल ना, तेव्हा मग म्हणू नका की चुकलं काय, तर ही ओवी तर शिल्लक आहे. शिल्लक आहे म्हणजे आहेच, काहीमध्ये नाही आहे. कारण काय बरं? काही महापुरुषांचं चिंतन करण्याची काही पद्धती असेल, त्याचं कारण आपल्याला काही सांगता येणार नाही, पाठभेद असेल. तेने म्हणत असे संजयो, मी नंतर उत्तर देतो. तेने म्हणत असे संजयो, त्या कारणाने त्या आनंदाने संजय आता म्हणत आहे, बाप रे बाप, कृपानिधी रावो. हा अर्जुन किंवा हा परमात्मा कृपानिधी आहे, राजा आहे. आणि तो आपुला मनोभाव अर्जुनीशी केला. त्याने आपल्या मनातलं जे काही मनोगत आहे की नाही, अभिप्राय म्हणतात त्याला. वास्तविक हृदयातलं माणसं कोणाला नाही सांगत. कपाटाच्या चाव्या देत नाही कोणी, तर हृदयातलं कोण सांगणार आहे. पण त्या देवाने मात्र आपुला मनोभाव, आपल्या मनातला जो भाव आहे ना, अर्जुनीशी केला. तो अर्जुनाला देऊन टाकला बघा. म्हणजे काय? ये हृदयीचे ते हृदय घातले. आपल्या हृदयातलं सगळं अर्जुनाला देऊन टाकलं. ज्ञानोबा म्हणतात, एर कलशीचे एरी, रीच विजेचा या परी,
एका कळशीतलं पाणी दुसऱ्या कळशीमध्ये ओतावं याला औदार्य लागतं बरं. हे काही कोणी देत नाही. इथं दुसऱ्याची पंगत असते तरी माणसं उदारपणाने वाढत नाही. आणि इथं भक्त राज अर्जुनाला मात्र सगळं दिलं. आपला मनोभाव अर्जुनीशी केला. सगळा मनोभाव अर्जुनाशी देऊन टाकला देवाने. आणि बघा आनंद झाला संजयाला. तेने उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे, जी महाराज कैसे बादरायने रक्षिलो दोघे. आता 9व्या अध्यायामध्ये एक ओवी बघा. त्या ओवीमध्ये संजय असं म्हणतात की व्यासांनी माझ्या एकट्याचं रक्षण केलं. आणि 18व्या अध्यायामध्ये या ओवीमध्ये म्हणतात की आपल्या दोघांचं रक्षण केलं. 9व्या अध्यायातली ओवी बघा. तिथं असं म्हणलं आहे की व्यासांची कृपा आहे. रक्षिलो मुनी राजे श्री व्यासदेवे. रक्षिलो आणि इथं क्रियापद काय, रक्षिलो दोघे. तिथं माझ्या एकट्याचं रक्षण केलं होतं आणि इथे मात्र आपल्या दोघांचं रक्षण केलं. भाव काय घ्यायचा, भाव असा घ्यायचा की 9व्या अध्यायापर्यंत मला काही शंका आलीच नाही, त्यामुळे माझा उद्धार झाला हे मला कळालं. पण गीतेचा प्रभाव असा आहे की व्यासांच्या कृपेने आता तुमचाही उद्धार ठरलेलाच आहे. आता कदाचित फक्त तुम्हाला वेळ लागेल. का वेळ लागेल, कारण पुत्रस्नेह मोहितो. जोपर्यंत अंतःकरणामध्ये मोह आहे तोपर्यंत मनुष्याला उशीर लागतो बरं. आणि एकदा मोह निघून गेला, संशय निघून गेला की मग उशीर लागतच नाही. हा मोह निरसला पाहिजे, तो ब्रह्मज्ञानाने जातो. म्हणून तेने उचंबळलेपणे आनंदित होऊन सद्गतीत होऊन संजय धृतराष्ट्रा ते म्हणे. संजय धृतराष्ट्राला म्हणू लागले. काय म्हणू लागले, जी. बघा बरं, या प्रत्येक शब्दातून शिकण्यासारखं आहे. जी म्हणजे आदर, आदर प्रकट केला. जी कैसे बादरायने म्हणजे श्री व्यासांनी. बघा बरं आपलं कसं रक्षण केलं. वास्तविक रक्षण करण्याची आपली योग्यता आहे का. आपण ते विचारसागरामध्ये चिंतन पाहतो ना, या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे ते अनुबंध चतुष्टय सांगतात ना. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. मग अधिकारी कोण सांगितला, ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म निष्काम उपासना करून चित्तातला मल आणि विक्षेप घालवला, फक्त स्वस्वरूपाचं आवरण शिल्लक आहे, तो या ग्रंथाचा अधिकारी म्हणावा. असं आहे की नाही. म्हणजे अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा अधिकार ठेवलेला, योग्यता ठेवलेली आहे. आणि आपली तर काहीच योग्यता नाही आहे. हे बघा, अधिकाऱ्याचं रक्षण कुणीही करेल. अधिकारी म्हणजे शासनातला अधिकारी नाही बरं, इथला परमार्थातला अधिकारी. त्याचं रक्षण कोणीही करेल, पण अनधिकारी व्यक्तीला योग्य करावं आणि त्याचं रक्षण करावं हे फक्त कृपेनं शक्य होतं, बाकी कशानेच नाही. बघा, डोंगरावर तर कोणी जाईल, पांगळा नाही ना जाणार. एरवी तर कोणी बोलेल पण मुका नाही ना बोलणार, फक्त कृपेनं बोलू शकतो. म्हणून मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम. कशामुळे, यत कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. याला कृपा असं म्हणतात. कृपेमध्ये सामर्थ्य फार मोठं आहे. जगाच्या इतिहासामध्ये आपण कधी असं ऐकलं का की बा रेडा बोलला. अहो, सामान्य पण शब्द नाही ना बोलत. सामान्य मराठी भाषा जो बोलू शकत नाही तो संस्कृत कसं बोलेल. बरबाद जाऊ द्या, संस्कृत जरी बोलला तर प्रारंभिक संस्कृत नाही ना बोलणार. वेदातलं संस्कृत तर फार कठीण आहे. आजही ते आपल्याला उदात्त अनुदात्त स्वरित प्लुत ते सगळं काही जमत नाही बघा. अनुनासिक अनुनासिक ते आपल्याला जमणार नाही. वेदाचे मंत्र जेव्हा म्हणतात की नाही, ते हातवारे बघा त्यांचे खालीवर जातात, ते सगळे त्या मंत्राचे उच्चार असतात. आता तिथं आपल्याला पाहायलाही कठीणच आहे, वाचणं किती कठीण आहे. मग निर्बुद्ध प्राणी आहे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, तो असा रस्त्याने जर चालला की नाही तर रस्त्याच्या मध्यभागी पांढरी पट्टी असते बघा रंगाची. त्याला असं वाटतं ही आपल्याकरता स्वतंत्र सरकारने आखलेली योजना आहे, ही बहुतेक आपल्याकरता. तो साईड देतच नाही कोणाला. चालला की आपल्या मस्तीत चालतं बघा. कोणीतरी ड्रायव्हरने त्याला मारलं की मग तो मागे वळून पाहतो, विचार करतो भारतात कुठंतरी आंदोलन सुरू आहे वाटतं, मग तो जागा सोडतो. असं एरवी काही जागा सोडत नाही बघा. किंवा बाबा सांगत असतात गाईचं वासरू घ्यायचं आणि म्हशीचा रिडकू घ्यायचं, गावाच्या बाहेर 1-2 किलोमीटर सोडून द्यायचं बघा. 10-15 मिनटामध्ये गाईचं वासरू बरोबर गोठ्यात जिथं दावणीला बांधतं तिथं येतं. आणि म्हशीचा रिडकू 2 महिने झाले अजून कुठे कोणालाच माहिती नाही. अशा निर्बुद्ध असणाऱ्या प्राण्यावर बोलू शकतो का तो.
मराठी नाही बोलू शकत, संस्कृत अजिबात नाही, आणि वेदाचे मंत्र नाही, पण होता कृपा तुमची पशु बोले वेद. जर तुमची कृपा झाली तर निर्बुद्ध पशुसुद्धा वेद बोलू शकतो. म्हणून कृपा फार महत्त्वाची आहे, आणि कृपेकरता अंतकरण तेवढं महत्त्वाचं आहे. वास्तविक तिथल्या मंडळीपैकी जर कोणी म्हणलं असतं ना, पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानोबा आहे, की तुम्ही रेड्यावर कृपा करण्यापेक्षा माझ्या मस्तकावर हात ठेवा बरं, मला काही वेद येत नाही पण दाखवा माझ्या मुखातून वधवून, तर त्याच्यावर कृपा झाली असते. पण ते म्हणले काय, तुमचं नाव घ्या ना, तुमचं नाव ज्ञानदेव आणि त्याचं नाव घ्या ना. बोला बरं, दोघाच्या नावात सामर्थ्य समानता आहे की नाही. साधर्म्य असेल तर मग तुम्हाला वेद कळतो ना, मग त्याच्या मुखातून वधवून दाखवा. ज्ञानोबा म्हणले काय हरकत नाही, तुमची कृपा होईल तर मग तसंही घडेल. मोठेपणा त्यांना दिला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. गर्वहरण करण्यासाठी हे आवश्यक होतं, कृपा महत्त्वाची आहे. तेने उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे, जी कैसे बादरायने रक्षिलो दोघे. काय कृपा आहे म्हणे, व्यासांनी मात्र आपल्या दोघांचं रक्षण केलं बरं. कधी रक्षण जर करायचं असेल ना तर शापही चांगला असतो बरं. नारदांनी त्या कुबेरपुत्रांना शाप दिला, पण शापाच्या पाठीमागे अनुग्रहाची भूमिका होती. म्हणून संत शाप जरी देतील तरी त्यात कल्याणच आहे, पण शापापर्यंत जावं इतकी पण आपण मर्यादा उल्लंघन करू नये. आपण आपल्या अनुग्रहात राहू, नाही तर ते शाप देतील इतक्याही मर्यादेपर्यंत जाऊ नये. हा त्यांचा तो भाव आहे, स्वभाव आहे, शाप दिला तरी कल्याणच होईल, आणि इथं तर अनुग्रहच आहे. पुढे अनुग्रह शब्द येणार आहे बघा. तेने उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे, जी कैसे बादरायने रक्षिलो दोघे. आपल्या दोघांचं रक्षण केलं. कसं केलं, तुमच्यामध्ये न माझ्यामध्ये काय योग्यता आहे बघा. आजी म्हणजे आज, तुम ते अवधारा नाही चर्मचक्षुही संसारा, की ज्ञानदृष्टी व्यवहारा आणि लेती, आणि रथीची आराहाटी घेई जो घोडियासाठी, तया आम्हा या गोष्टी गोचरा होती. या दोन ओव्याचा एकत्र विचार आहे. एकात अधिकार आहे धृतराष्ट्राचा, दुसऱ्यात अधिकार आहे स्वतःचा. तुम्ही कसे आहात आणि मी कसा आहोत. आजी तुम ते तुम्हाला अवधारा, ऐका बरं, नाही चर्मचक्षुही संसारा. संसारामध्ये असणारे चर्मचक्षुसुद्धा तुम्हाला नाही. म्हणजे का, तुम्ही आंधळे आहात. आंधळी या धृतराष्ट्राचे कुमार, तो आंधळा आहे की नाही. जेव्हा त्या गांधारी मातेला कळालं की आपला भावी पती आंधळा आहे, तिने पण विचार केला, जर माझा पती जग पाहत नसेल तर मलाही जग पाहायचंच नाही. दृष्टी असतानाही डोळ्यावर पट्टी लावली. काय पतिव्रता मावली असेल हा. पतीसाठी स्वतः पण जग पाहायचं नाही, आणि म्हणून डोळ्यात सामर्थ्य आलं. इतकं सामर्थ्य नखशिकांत दुर्योधनाकडे पाहिलं, तर पाहिल्याबरोबर काय झालं, बरोबर त्याचा देह वज्राप्रमाणे कठीण झाला की नाही. डोळ्यात सामर्थ्य असतं, पण जर ते वाचवलं तर आपण जर चित्रविचित्र घटना डोळ्यांनी पाहिल्या तर डोळ्यात सामर्थ्य राहत नाही. आपल्या साधनेची जवळपास 80% शक्ती डोळ्यातूनच वाया जाते. आणि ज्याचे डोळे चांगले असतात, जो डोळ्याने चांगलं पाहतो, त्याच्या शक्तीचा संचय होतो. आंधळे माणसं असतात ना, ते ज्ञानेश्वरी का पाठ करतात, त्याचं कारणच आहे, डोळ्यातून वाया जाणारी सगळी शक्ती त्यांची कन्वर्ट झालेली असते. म्हणून तर आंधळे माणसं हाताने सांगू शकतात की नाणं खरं आहे का खोटं आहे. आपल्याला तर फसवल्यानंतर कळतं 6 महिन्याने की खोटं आहे म्हणून. आंधळ्या माणसाची डोळ्यातली शक्ती हातात आलेली असते. मंदिरात पारायण करतात बघा काही आंधळे माणसं ब्रेल लिपीतून. म्हणून गुरुवारी डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं वाक्य सांगतात पाठात, आंधळ्या माणसाने ज्ञानेश्वरी पाठ केली तर आश्चर्य काहीच नाही, डोळस माणसाने पाठ केली तर मग आश्चर्य. का, कारण आंधळ्या माणसाला जगाचा प्रतिबंधच नाही ना. जगात काय चाललंय आणि त्याच्यामुळे आपली नजर वाया जावी याचं त्याला प्रतिबंधच नाही. डोळस माणसाला धडधडीत जग दिसतंय सगळं, ते पाहिलं त्याच्या मनात क्रिया निर्माण होतात, प्रतिक्रिया निर्माण होतात. आणि अशाही परिस्थितीमध्ये जो ज्ञानेश्वरी पाठ करत असेल तर त्याला मानलं पाहिजे, असं त्याचा अर्थ झाला. असू द्या. आजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षुही संसारा. तुम्हाला संसारातले व्यवहारातले चर्मचक्षुसुद्धा नाही आहे, पण तरीसुद्धा व्यासांची कृपा ज्ञानदृष्टी व्यवहारा आणि लेती. पण ज्ञानदृष्टीचा म्हणजेच काय, अध्यात्म ज्ञानाच्या दृष्टीचा व्यवहार व्हावा इथपर्यंत तुम्हाला आणला आहे.
तुम्हाला व्यवहारातली दृष्टी नाही आहे, पण परमार्थातली ज्ञानदृष्टीचा व्यवहार तुम्हाला कळावा इथपर्यंत व्यास तुम्हाला घेऊन आणले त्यांनी आणलेलं आहे. म्हणून व्यासांनी असं म्हणलं होतं अंतिम काळामध्ये धृतराष्ट्राला की मी तुला दिव्य दृष्टी देतो, म्हणजे तुला युद्ध पाहायला भेटेल. तुम्हाला मी आयुष्यभर काही पाहिलं नाही, आणि आता मी कुटुंबाचा असणारा जो काही घातपात आहे तुम्हाला पाहायचा नाही. हां, तिथं काय घडतं हे मला ऐकायला भेटलं तर फार बरं होईल. म्हणजे थोडक्यामध्ये दूरदर्शन आणि दूरश्रवण या 2 सिद्धी आहेत. धृतराष्ट्राने विचारलं मला दूरदर्शन नको आहे, हां एखाद्याला श्रवण व्हावं त्याने मला वार्तांकन करावं. मग संजयाकडे नजर गेली. संजयाला कशाकरता पदरात ठेवलं होतं धृतराष्ट्राने? संजय अश्वपरीक्षक आहे बरं. अश्वपरीक्षक, कोणता अश्वयुद्धाला चालतो आहे ते अश्वाचं परीक्षण करता आलं पाहिजे. घोडा आहे ना झोपत नाही बघा, म्हणजे खाली बसून झोपत नाही. तो 3 पाय, त्या 3 पायावर झोपतो आणि एका पायाला विश्रांती देतो. त्या पायाची विश्रांती झाली की त्याला खाली टेकवतो, दुसरा पाय वरती घेतो. ते कळतही ना आपल्याला अश्व कसा झोपतो म्हणून, पण त्यावेळी त्याला ती किमया दिलेली आहे. तो उभ्या विश्रांती घेऊ शकतो, उभ्या. हे त्याला काय, आणि त्या अश्वाचं परीक्षण करायचं, या अश्वाची गती किती आहे. कारण घोड्याला दम लागत नाही बघा, किती वेगात जरी गेला ना घोडा. म्हणून तर काही लोक आहे ना घोड्याचा घाम काढतात औषधाला वापरण्यासाठी, पण त्याला घामच येत नाही. म्हणजे त्याचा घाम उपयोगी असतो, येत नाही बघा. का, त्याला दमच लागत नाही. असं त्याचा फुफ्फुस मजबूत आहे. आणि तो घोडा हरभरा जास्त खातो. जे जास्त लोक पळतात ना ऑलिम्पिकमध्ये, तर ते हरभरे खातात भिजलेले, खात चाला दम लागत नाही. म्हणजे पळायचं असेल तर, असं त्याचा अर्थ आहे. खरंच हरभऱ्यात ताकद आहे बरं, ताकद आहे. म्हणून त्याला ते देतात ना खरारा म्हणून. आणि रथीची या राहाटी घेई जो घोडे यासाठी. रथीची या राहाटी म्हणजे रथाची राहाटी चालावी असा एक अर्थ घेतला आहे. किंवा सगळे असणाऱ्या कौरव पांडवांचे जे काही घोडे आहे हे रथाकरता वापरले जाणार आहे. आणि मग रथ चांगला चालावा याकरता रथीची या राहाटी घेई जो असणारा संजय घेतला होता. पण कशासाठी? घोडे यासाठी, घोड्यांचं परीक्षण करावं याकरता तो घेतलेला होता. परीक्षण करण्याकरता परीक्षकाची नजर असावी लागते. एक विद्वान राजाच्या दरबारात आहे. एक असणारा कुशल कारागीर आला. त्यांनी खडी साखरेला मोत्याचा आकार दिला आणि हुबेहूब रत्न वाटावं राजाच्या समोर ठेवलं. राजाला सांगितलं, तुम्ही जर जाणकार असाल त्याची परीक्षा करा आणि मला किंमत द्या. आता राजा जर म्हणला की बाबा मला परीक्षाच कळत नाही, तर लोक काय म्हणतील, उगाच बसवलं याला सिंहासनावर, याला साधं रत्नही कळत नाही तर रत्नपारखी कसं काय म्हणावं. राजा हुशार होता. त्याने सांगितलं आमच्या प्रधानमंत्र्याकडे जा. तो गेला. कारागीर प्रधानमंत्री पूजा करत होते. त्यांनी ते पाहिलं, त्या रत्नावर एक माशी फिरत होती आणि तो कारागीर त्या माशीला हाकत होता इकडं तिकडं. त्याच्या लक्षात आलं, तो म्हणला मी आहे ना पूजा करतो, पण माझी अशी इच्छा आहे की हे रत्न पूजा होईपर्यंत पाण्यात ठेवा. तो कारागीर मला झाली परीक्षा. कारण का, माशी फिरते म्हणजे खडी साखरच आहे की नाही. आता परीक्षा झाली. तसं अश्व परीक्षण करण्याकरता व्यक्ती परीक्षक असावा. म्हणून मला तुम्ही तुमच्या पदरामध्ये ठेवलं होतं आणि त्या असणाऱ्या आम्हाला या गोष्टी गोचरा होती. गोचर म्हणजे कळतात. आता वास्तविक आमचं काम काय आहे, घोड्याचं परीक्षण करावं, आणि तुमचं काम काय, आंधळ म्हणून राहावं. पण आपल्या दोघाला सुद्धा या गोष्टी ब्रह्मज्ञानाच्या आणि भगवद्गीतेच्या संवादाच्या गोष्टी आपल्या दोघाला कळत आहे. कोणाची कृपा आहे? व्यासांची कृपा आहे. बघा, एवढं बिकट प्रसंगामध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला भेटत आहे. एवढंच नाही, वरी झुंजाचे निर्वाण मांडले असे दारुण, दोही हारी आपण हारपिजे जैसे. एवढा जे सांकडा कैसा अनुग्रह पै गाढा, जे ब्रह्मानंद उघडा भोगवीत असे. ऐसे संजय बोलिला पै न द्रवे एरो उगला, चंद्र किरणी शिवतला पाषाण जैसा. संजय असा आनंदाने बोलतो आहे. फक्त तुमच्या दोघाचं, तुमचं आणि माझं रक्षण केलं असं नाही बरं, शिवाय झुंजाचे निर्वाण दारुण मांडले असे. निर्वाण म्हणजे काय, निर्वाण प्रसंग, आणीबाणीचा हा युद्धाचा प्रसंग आहे आणि तो अतिशय भयंकर आहे. म्हणजे शेवटचा प्रसंग, त्यातही पुन्हा तो भयंकर प्रसंग. आणि दोरी हारी
दोही हरी म्हणजे पक्ष, दोन्ही पक्षाचा जर आपण विचार केला कौरव आणि पांडवांचा, तो कोणताही पक्ष जरी हारला तर हार कोणाची आहे? आपण हार पिजे जैसे. विजय कोणाचा जरी झाला तर त्याला महत्त्व नाही. पराजय झाला की दोन्हीकडचा पराजय आपलाच आहे. कौरव हारले तरी आपलाच पराजय आहे आणि पांडव हारले तरी आपलेच आहे की नाही. मग एवढा बिकट प्रसंग आहे की नाही, कारण युद्ध भावाभावातच सुरू आहे ना. मग कोणी जरी हारलं तरी आपणच हारल्यात जमा आहे. बिकट प्रसंग आहे, पण प्रसंग जरी कठीण असेल तर आनंद मात्र चांगला आहे. कोणता? युद्धाचा नाही बरं. युद्धाचा आनंद, युद्धाचं दुःख आहे. युद्धाचं दुःख आहे म्हणून तर ही ओवी आली ना. दोन्ही हारी आपण हारपी जैसे. युद्धाचं दुःखच आहे, पण आनंद कोणता आहे? एवढाच ये सांकडा. सांकडा म्हणजे संकटात कैसा अनुग्रहो पै गाढा. व्यासांचा मात्र आपल्यावर गाढा म्हणजे अत्यंत बळकट कसा अनुग्रह आहे, काय कृपा आहे. कोणती? की जे ब्रह्मानंद उघडा भोगवितसे. जो आनंद व्यापक आहे, ज्या आनंदाला देशाची, कालाची, वस्तूची परिच्छिन्नता नाही. देशे काळे वेदानुवादा. ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिती. विषयावर अवलंबून नसणारा, सर्व अवस्थेमध्ये घेता येणारा असा फक्त ब्रह्मानंद आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पी सुखम असते. आणि असा आनंद कसा आहे? पुन्हा उघडा, ज्यावर अज्ञानाचं आवरण नाही आहे. असा प्रगट असणारा ब्रह्मानंद व्यासांच्या अनुग्रहामुळे भोगवितसे आपल्याला भोगण्याकरता मिळत आहे. अशा प्रकारच्या आपल्या भाग्याचं वर्णन संजय करू लागले. ऐसे संजय बोलिला. आता या ओळीमध्ये संजयने आपलं भाग्य सांगितलं का धृतराष्ट्राचं का दोघाचं? दोघाचं सांगितलं पाहिजे की नाही. मग आता दोघाचं भाग्य सांगितलं तर आनंद दोघाला झाला पाहिजे की नाही. पण एकाला झाला आणि एकाला झालाच नाही. ऐसे संजय बोलिला, असं संजय मोठ्या आनंदाने बोलले. परी न द्रवे, पण धृतराष्ट्र मात्र द्रवीभूत नाही झाला. नाहीतर एखाद्याने असं डोळ्यातून अश्रू काढले असते, वा खरंच आहे बरं, मला तर पाहायला काहीच मिळालं नाही, पण असा मी आंधळा असतानासुद्धा माझं काय भाग्य आहे की मला इथं सगळी गीता ऐकायला भेटली, असं म्हणून एखाद्याला अष्टसात्विक भाव आला असता, आनंद अश्रू डोळ्यातून प्रकट झाले असते, अंगावर रोमांच उभा राहिला असता, अंग थरथर कापलं असतं, कंठ सद्गदित झाला असता, सगळ्या रोमछिद्रातून घामाचे बिंदू प्रकट झाले असते. पण न द्रवे, पण तो मात्र द्रवीभूत झालाच नाही. कसा आहे? इरू उगला, निवांत राहिला बघा. जैसा म्हैसा अनुठी कापुरा तैसा उगाची असे, असं आहे की नाही नवव्या अध्यायामध्ये, तसाच प्रकार आहे इथं. निवांत, काहीच नाही, मनात बदलच झाला नाही. धृतराष्ट्राला नाव ठेवण्याचं तात्पर्य नाही बरं इथं. धृतराष्ट्राचं भाग्य एवढं मोठं आहे की संजयाच्या मुखारविंदातून भगवंताने सांगितलं ज्ञान पूर्ण ऐकायला भेटलं. ती अंधू तोही अवसरी सुखिया झाला. जेव्हा सगळे पुत्र मरण पावले की नाही, मग मोहाचा प्रतिबंधच राहिला नाही. तर गीता शेवटी का होईना ऐकलेली कामाला पडलीच बघा, कामी आलीच. म्हणून इथल्या प्रसंगामध्ये काही झालं नाही का, कारण अजून मुलं जिवंत आहे ना. मुलाचा मोह जाईल तेव्हा ऐकलेलं ज्ञान पुन्हा प्रगट होईल. पण या प्रसंगामध्ये मात्र उगला, निवांत आहे, शांत आहे, काहीच नाही बघा, काहीच नाही. प्रतिक्रियाच काही निर्माण झाली नाही. उदाहरण देतात, चंद्रकिरणी शिवताला पाषाण जैसा. निसर्गामध्ये सोमकांत नावाचा मणी आहे, त्याच्यावर चंद्राचं किरण पडलं की तो द्रवीभूत होतो, पाझरतो. ज्ञानोबा म्हणतात, सोमकांत द्रवता किर होये परी ते हातवटी चंद्रिकी आहे. पण ती हातवटी फक्त चंद्रात आहे. पण काय करावं, चंद्राच्या समोर सोमकांत आला तर पाझरेल ना, आणि पाषाण आला तर काही होणार नाही. चंद्रकिरणी शिवताला पाषाण जैसा असं धृतराष्ट्राचं झालं. त्याच्या मनात काही अष्टसात्विक भाव, आनंद काही आलाच नाही. हे देखोनी तयाची दशा मग करीची ना सरिसा परी सुखे झाला पिसा बोलत असे. हे त्याची दशा म्हणजे अवस्था पाहिली कोणी? संजयाने. आणि मग लक्षात आलं, आता आपण आपल्या भाग्याचं वर्णन करण्यात काहीच आनंद नाही, कारण आपण उड्या मारतोय आनंदाने. पण धृतराष्ट्राला मात्र काहीच याची प्रतिक्रिया होत नाही. मग करीची ना सरिसा. सरिसा म्हणजे उपक्रम. जो मागचा विषय आहे की नाही तो पुन्हा सांगण्याकरता सरिसा संबंध मात्र काही केलाच नाही. परंतु सुखे झाला पिसा बोलत असे, पण तो मात्र आनंदाने वेडा झाला
आणि वेडा होऊन बोलू लागला. पण आता जे बोलणं आहे ना ते धृतराष्ट्राच्या संबंधाने नाही बरं, ते आता फक्त आपल्या एकट्याच्या संबंधाने बोलणं आहे. पुढे जे 2-4 श्लोक येतात ना त्या श्लोकामध्ये जे बोलणं आहे ते फक्त एकट्या संजयाचं बोलणं आहे. आता असणारे 5 श्लोक जे आहे ते फक्त एकट्या संजयाचे. इत्यहम वासुदेवस्य तर यत्र योगेश्वर कृष्ण इथपर्यंत 5 श्लोक आहे संजयाचे. संवादाला प्रारंभ झाला होता धृतराष्ट्र उवाच, समाप्ती होते आहे संजय उवाच इथपासून. म्हणून सुखे झाला पिसा बोलत असे, आनंदाने वेडा झाला आणि तो बोलू लागला. कधी कधी मनुष्य आनंदाने पण वेडा होतो बरं, दुःखाने पण वेडा होतो. म्हणून जास्त दुःख नसावं आणि आनंदाने वेडा होतो म्हणून जास्त आनंदही नसावा, समानतेमध्ये राहावं. नाहीतर मग दुःखाचा आवेग जास्त झाला तरी माणसं कोमात जातात आणि आनंद जास्त झाला की मग कोसळतात, असं पण होऊ शकतं. सुखे झाला पिसा बोलत असे, भूलविला हर्ष वेगे, म्हणून धृतराष्ट्रा सांगे एरवी नवे तया जोगे हे केर जाणे. तो आनंदाच्या वेगाने भुलविला गेला आणि म्हणून धृतराष्ट्राला सांगतो आहे. एरवी संजयाला चांगलं माहिती आहे की हे तयाजोगे नव्हे, जो आपण आनंद सांगतोय, जे ब्रह्मज्ञान सांगतो आहे हे धृतराष्ट्राच्या योग्यतेचं नाही आहे, हे त्याला निश्चित माहिती आहे. वक्त्याला हे कळावं बरं, वक्त्याला श्रोत्याचं अंतकरण कळालं पाहिजे की त्याच्या योग्यतेचं काय आहे आणि काही नाही. जे योग्यतेचं असेल ते वाढावं आणि जे योग्यतेचं नसेल ते मग नंतर वाढावं, योग्यता प्राप्त झाल्यावर. तोपर्यंत वाढू नये, लपून ठेवू नये असा त्याचा अर्थ नाही. पण याच्या योग्यतेचं आता सध्याला हे नाही हे तो नक्की जाणतो, पण दया किंवा गुरूंचं कार्य असल्यामुळे सांगण्याचा उपक्रम करतो आहे. मग आता संजय आनंदाने काय बोलतात तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.